नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. थोडा घसा अजून सुद्धा बसलेलाच आहे आणि म्हणूनच 1-2 दिवस झाले लेक्चर झालं नाही. थोडं आता बरं वाटते, म्हणजे आता बोलताना दुखत नाही आहे, त्याच्यामुळे मी हे लेक्चर घेतो आहे. थोडं मोठं लेक्चर आहे कारण आपल्याला 4-5 दिवस एकत्रित या लेक्चरमध्ये घ्यायचे आहेत. 22 ते 26 मार्चच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आज आपण या लेक्चरमधून बघणार आहे. लेक्चर व्यवस्थितपणे बघा. या लेक्चरच्या शेवटी तुम्हा सगळ्यांसाठी होमवर्कसुद्धा आहे, जो तुम्ही हे लेक्चर बघून झाल्यानंतर पुढच्या 24 तासांमध्ये करा. आपलं नेक्स्ट लेक्चर ज्यावेळेस येईल तोपर्यंत तुमचा तो होमवर्क रेडी पाहिजे. आणि हे लेक्चर बघून झाल्यावर लेक्चरची PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा, ज्याची लिंक इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डायरेक्टली मी मुद्द्याकडे येतोय. पहिला प्रश्न बघा. IMT ट्रायलॅट त्रिपक्षीय सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो? ट्रायलॅट म्हणजे ट्राय म्हणजे 3, ओके. तर ट्रायलॅटरल एक्सरसाइज असा त्याचा एक शब्द तयार होतो. IMT म्हणजे याच्यात देशांची नावं दिली, ती कोणते कोणते देश आहेत? मग पर्यायामध्ये तसे पर्याय शोधा की ज्यांचे इनिशियल IMT आहे. तर भारत म्हणजे इंडिया, मलेशियाचं पण M आहे, टर्कीचं पण T आहे, ओके. आयर्लंडमध्ये पण आहे, इराणमध्ये पण आहे, माल्टामध्ये पण M आहे, म्यानमारमध्ये M आहे, थायलंड T, तुर्कमेनिस्तान T, ओके. तर टीमने आमच्या खूप इंटेलिजंट पद्धतीने क्वेश्चन बनवला आहे की आपण असं काही शॉर्टकट लावून वापरू म्हणजे उत्तर काढू शकणार नाही. प्रॉपर माहितीच असायला पाहिजे. IMT ट्रायलॅटरल त्रिपक्षीय सराव कोणत्या देशांमध्ये होतोय? तर ऑफकोर्स भारत आहे त्याच्यामध्ये. भारत, मोझाम्बिक आणि टांझानिया पर्याय क्रमांक 2 या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. बोलताना मला थोडं जड जाते, त्यामुळे प्रोनाऊन्स इकडे तिकडे होऊ शकतो, तर तेवढं प्लीज तुम्ही यावेळेस कॉपरेट करा, समजून घ्या, ओके. INS तीर आणि INS सुजाता, तर ह्या 2 मोठ्या आपल्या ज्या नौदलाच्या जहाज आहेत हेही या सरावासाठी पार्टिसिपेट करत होते IMT साठी, ठीक आहे. हा सराव मोझाम्बिक या देशामध्ये आयोजित केला होता. यावेळेस लक्षात ठेवायचे 21 ते 29 मार्च दरम्यान या सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सराव 2 टप्प्यांमध्ये झाला आहे. जनरली नौदल सराव जे असतात ते असेच 2 टप्प्यांमध्ये होतात. एक टप्पा बंदरावरचा असतो आणि एक जो टप्पा असतो, एक फेज जी असते ही समुद्रामधली असते, ठीक आहे. आता एक मोझाम्बिक आणि जो टांझानिया हा देश कुठं आहे ते आपण मॅपमध्ये एकदा शोधूयात, म्हणजे थोडं जॉग्राफिकल लोकेशन तुमच्या पक्क्या होतील. तर बघा, ही आपली छान सुंदर अशी पृथ्वी आहे, त्याच्यामध्ये हा आपला भारत आणि हा उजेडातला भाग आहे. कारण मी तुम्हाला हे अंधारातला भाग पण दाखवतो. बघा, हा जो भाग आहे बघा इकडं, तर सूर्य इथं आहे सध्या. सूर्याच्या समोरचा जो भाग आहे तिथं उजेड पडलाय म्हणून दिवस आहे. हे अमेरिका सध्या सगळी झोपलेली असेल, रात्र आहे तिथं, कारण तो सूर्याच्या समोर भाग नाहीये, एक्सपोज झालेला नाहीये, ठीक आहे. इथं बघा, अमेरिकेचं साऊथ अमेरिकामध्ये सुद्धा इथं अंधारातच दिसणार आहे. इथं बघाल तर भारत किंवा हा जो आफ्रिका खंड सुद्धा जो आहे तर तिथं सध्या उजेडच आहे, दिवस आहे. आपण काय शोधतोय? टांझानिया आणि मोझाम्बिक. तर हे जे 2 देश आहेत ना, तर हे तुम्हाला इथं साऊथ आफ्रिका खंडामध्ये या एक्झॅक्ट मी तुम्हाला दाखवतो यांचं लोकेशन. बघा, आपण थोडं झूम करत गेलो. हे मादागास्कर दिसतंय, हे मोझाम्बिक आहे, ठीक आहे. तर मोझाम्बिक दिसल तुम्हाला. त्याचबरोबर इथं हे टांझानिया. तर आत्ता जो आपण IMT हा जो त्रिपक्षीय सराव करतोय, नौदल सराव, तर तो मोझाम्बिकच्या किनारपट्टीवरती करतोय. त्याच्यासाठी भारताकडून 2 महत्त्वाच्या INS आपण पाठवलेत, ओके. तर मोझाम्बिक आणि त्याच्या उत्तरेकडे आहे ते म्हणजे टांझानिया, ठीक आहे. ते 2 देश आता कुठं आहेत हे ॲटलिस्ट तुम्हाला समजलं असेल. आता काही मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त तुम्हाला याचं लोकेशनच दाखवायचं होतं. भारताच्या दक्षिणेकडं जर आपण हिंद महासागरामध्ये असं फिरत फिरत आलो, साऊथ आफ्रिका खंडाकडे गेलो, तर मोझाम्बिक आणि टांझानिया, ओके. आता हे जर मोझाम्बिक आणि टांझानियाच्या आजूबाजूचे देश जर तुम्ही बघाल तर इथं थोडं झूम करू आपण. मोझाम्बिकच्या उत्तरेला टांझानियाची ही सीमा लागून आहे. मोझाम्बिकला चिटकून हा मालावी नावाचा देश, हा जो देश दिसतोय हा छोटा, तर हा आहे मालावी. मोझाम्बिकच्या जिथं बाजूला ही जी अशी बघा एकदम पूर्ण स्ट्रेट लाईनमध्ये जी सीमा लागून आहे ती झांबिया देशाची. त्याचबरोबर पश्चिमेला आहे झिम्बाब्वे. मोझाम्बिकच्या दक्षिणेकडे 2 महत्त्वाच्या देशांची सीमा शेअर होतीये. ही जी सीमा आहे ही आहे या साऊथ आफ्रिका देशाची, ओके. साऊथ आफ्रिका देश हे बघा इथे तुम्हाला दिसेल, साऊथ आफ्रिकेची सीमा ही लागून आहे. आणि ही इस्वाटिनी नावाचा जो देश आहे त्याची छोटीशी सीमा ही मोझाम्बिकला ही वाली जी सीमा लागून आहे तर ती इस्वातिनाची आहे, ठीक आहे. हे लक्षात आलं असेल आता तुम्हाला. आता थोडं आपण टांझानियाचा आपण थोडं जॉग्राफिकल अभ्यास करू. टांझानियाच्या उत्तरेला ही अगदी स्ट्रेट लाईन अशी सीमा जी आखलेली आहे ही केनिया या देशाची आहे, ओके.
त्याचबरोबर अगदी उत्तरेला जो चिटकून असलेला हा जो व्हिक्टोरिया लेक आहे ना, तर तो 2-3 देशांमध्ये डिवाइड झालेला आहे, तांझानिया, केनिया आणि युगांडा. तर युगांडाची ही सीमा उत्तरेकडती आहे तांझानियाच्या. त्याचबरोबर बघा रवांडा आणि बुरुंडी या 2 देशांची सीमा सुद्धा तांझानियाला लागूनच आहे. त्याचबरोबर इकडे जर दक्षिणेकडे तुम्ही बघितलं तर झांबिया हा जो मोठा देश आहे त्याची सीमा सुद्धा तांझानियाला लागूनच आहे. ठीक आहे. आणि ही जी नदीतून अशी बघा क्रॉस झालेली एक बॉर्डर दिसते, तर ती या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोची आहे, ज्याची सीमा सुद्धा तांझानियाला लागूनच आहे. त्याचबरोबर इथं ही जी सीमा बघाल तर ही मालावी देशाची सीमा सुद्धा तांझानियाला लागून आहे. ओके. तर एवढी थोडीफार माहिती तुम्हाला मॅपच्या माध्यमातून मिळावी या हेतूने हा मॅप तुमच्यासोबत शेअर केला आहे. ठीक आहे. डायरेक्टली आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ. हा जो प्रश्न होता ना आपला, हा त्रिपक्षीय सराव संदर्भातचा होता बरं का. तुम्हाला आठवतोय का भारताचा इतर कुठला असा त्रिपक्षीय सराव? मला मालाबार आठवतोय बघा. त्याच्यात कोणते देश असतात सांगा. आणि अजून एक आहे ज्याच्यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि अजून एक देश आहे ज्यांच्या दरम्यान आपण एक नौदल सराव करतो. तर तो आपण लेक्चरमध्ये सुद्धा तो सराव घेत असतो. तर त्याचं नाव काय हे तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे. सोपे क्वेश्चन दिलेत ना, तुम्हाला त्याचा आन्सर देता येईल. पुढचा प्रश्न आहे, भूवारसा स्थळांच्या पुढील जोड्या आणि त्यांची राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांचा विचार करा. म्हणजे इथं ना साईट्स दिलेल्यात आणि त्यांच्या योग्य जोड्या लावून दिल्यात असं यांचं म्हणणं आहे. प्रश्नामध्ये तसं म्हटलंय, पण आपल्याला विचारलंय की वर दिलेल्या किती जोड्या बरोबर जुळल्या आहेत. असा थोडासा क्वेश्चन विचारायचा ट्रेंड UPSCने सुरू केला आहे. ते विचारताना किती विचारतात, कोणत्या नाहीत विचारत. किती म्हणजे इथं 4 पेअर आहेत बघा, याच्यापैकी किती बरोबर आहेत. मग 2 बरोबर आहेत, 3 पेअर बरोबर आहेत का एकच पेअर बरोबर आहे असं आपल्याला निवडायचं इथं. ठीक आहे. इथं ऑलरेडी पेअर लावून दिल्यात बघा. आता पहिली पेअर काय सांगितली आहे, वर्कला क्लिफ राजस्थान, ही पेअर बरोबर आहे का? तर नाही. क्लिफ या शब्दामध्ये बरंचसं काही लपलंय समुद्रासंदर्भातचं. तर ते काय राजस्थानमध्ये आहे का कुठला समुद्र? नाही. तर वर्कला क्लिफ ज्या आहेत ना ह्या तामिळनाडूमधल्या आहेत. ओके. लोणार सरोवर लडाखमध्ये आहे का? लडाखमधलं पण एक फेमस सरोवर आहे, पण ते लोणार आहे का? लोणार तर आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे ना. तर नाही. त्यामुळं बी सुद्धा पेअर चुकीची दिली आहे. सेंद्रा ग्रॅनाइट मध्य प्रदेश, ग्रॅनाइट म्हणलं की आपल्याला राजस्थान आठवलं पाहिजे बरोबर. तर मध्य प्रदेश ही पेअर चुकीची दिलेली आहे. इथं पांडवला गुट्टा तेलंगणा असं म्हटलेलं आहे. तर जर पर्याय तुम्ही बघाल तर असू शकतं पहिला पर्याय योग्य आहे की एकही नाही, इथं दिलेल्या कुठल्याही जोड्या योग्य नाहीत, हे असू शकतं उत्तर. पण अशा केसेस फार कमी असतात. जर इन केस तुम्हाला तुक्का मारायची वेळ आली आणि जर तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होत आहे तर थोडं डोकं लावा की ज्यावेळेस असे ऑप्शन दिलेले असतील ना त्यावेळेस सर्रास त्याच्यातलं एक बरोबर असेल असाच आयोगाचा प्लॅन असतो. तुम्ही घेऊन बघा, आधीचे क्वेश्चन्स बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर इथं एकच पेअर बरोबर आहे. त्यामुळे जे पर्याय क्रमांक 3 जो दिला आहे की एक पेअर बरोबर म्हणजे फक्त एक, तर हे आपलं करेक्ट उत्तर आहे. फक्त एक कोणती पेअर बरोबर असेल ती, तर ती आहे पांडवला गुट्टा तेलंगणामध्ये. आता हा पांडवला गुट्टा नेमका प्रकार काय आहे? तर पांडवला गुट्टा हे असा एक टेकड्यांचा किंवा डोंगरांचा एक समूह आहे. 4-5 टेकड्या, 4-5 डोंगर अशी तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत. खरं तर हे डोंगराने एवढे जास्त उंच पण नाही आहेत आणि टेकड्याने एवढे लहान पण नाही आहेत, पण त्याला आपण तरी सुद्धा एक टेकड्या म्हणूयात. ठीक आहे. तर हे रिसेंटली चर्चेत का आलं तर भारत सरकारकडून यांना जिओ हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे. आता जिओ हेरिटेज साईटचा दर्जा म्हणजे काय प्रकार आहे? जसं आपण ऐकून आहे ना, वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्कोकडून दिले जातात बघा. त्याच्यानुसार मग त्या साईटचं संवर्धन करणं, संरक्षण करणं ही युनेस्को त्याची सगळी जबाबदारी घेतं. मग त्याच्यासाठी फंडिंग करणं वगैरे, कारण त्या साईट्स ह्या अशा त्या जर नष्ट झाल्या तर त्याच्या मागचा इतिहास नष्ट होईल किंवा त्याच्या आतमध्ये काय दडलेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजणार नाही. तो एक वारसा आहे, एक आपल्याला काहीतरी त्याची आठवण करून देणारा एक कल्चरल भाग येतो. तर म्हणून त्याचं संवर्धन केलं जातं युनेस्कोकडून. तसाच हा जिओ हेरिटेज साईटचा दर्जा दिला जातो. आणि त्यावेळेस मग जे आपल्या देशामध्ये जे GSI जे आहे म्हणजे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, तर ते मग काहीतरी तिथं संशोधन करतात. त्यांना बऱ्याचशा आपल्या उत्क्रांती संदर्भाच्या घटना तिथं बघायला मिळतील, त्या संवर्धन करता येतील. तर म्हणून जिओ हेरिटेज साईटचा दर्जा या पांडवला गुट्टाला देण्यात आलेला आहे, जे की तेलंगणामध्ये आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला बऱ्याचशा रॉक पेंटिंग बघायला मिळतील. या प्रसिद्ध रॉक पेंटिंग ज्या आहेत ना, सगळ्या चित्र जी आहेत तर इथलचीच येते.
ठीक आहे. याला हिमालयनपेक्षा जास्त जुन्या टेकड्या आहेत हे असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं, हिमालयापेक्षा जास्त जुन्या. ठीक आहे. याला जिओलॉजिकल मार्वल म्हटलं जातं. ओके, पांडुला गुट्टाला जिओलॉजिकल मार्वल म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात ठेवायचं. एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कोणत्या टेकड्यांच्या समूहाला जिओलॉजिकल मार्वल म्हणून संबोधलं जातं, तर पांडुला गुट्टा हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. इथं काळवीट, वाघ, चित्ता अशी वेगवेगळी चित्र काढलेली आहेत बघा जुन्या काळातली अगदी. आता जुना काळ म्हणजे किती जुना, तर मेसोलिथिक पिरियड जो होता ना, तर त्या काळामध्ये काढलेली चित्र इथंही बघायला मिळतील. ते मेसोलिथिक म्हणजे काय सर, तुम्ही काय बोलताय, आम्ही तर असं काय ऐकलं नव्हतं, आम्ही NCERTचा अभ्यास थोडी केलाय. तर तो करायला पाहिजे ना, ॲक्च्युली बेस आहे ते NCERT वगैरे म्हणजे. तर तो अभ्यास जर केला असेल तर तुम्हाला हे थोड्याफार गोष्टी समजतील. आता मेसोलिथिक पिरियड म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतोय. आपलं जे अश्मयुग जे आहे ना, तर त्याला 3 वेगवेगळ्या सब कॅटेगरीजमध्ये डिवाइड करता येईल. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची कॅटेगरी किंवा महत्त्वाचं युग आहे ते म्हणजे मेसोलिथिक युग. त्याच्या आधी जे आहे त्याला पॅलिओलिथिक युग म्हटलं जातं. आणि म्हणजे सुरुवात अशी होती, तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवू शकता, पॅलिओलिथिक एज, त्याच्यानंतर मेसोलिथिक एज आणि त्याच्यानंतर निओलिथिक एज. ठीक आहे. आता याच्यातलं निओलिथिक एज जे आहे ना, हे या तिघांमध्ये सगळ्यात सुपिरियर व्हर्जन माणसाचा तिथं होता. म्हणजे माणूस तिथं वस्ती करून राहत होता, मोठी घरं त्यांनी बांधायला सुरुवात केली, शेती करायला शिकला. त्याचबरोबर त्याची जी दगडाची हत्यारं होती, हे आता दगडाच्या हत्यारांना तो जास्त चांगले सुपिरियर बनवत होता, शेप वगैरे चांगले देऊ लागला होता. अन्न तो स्वतः तयार करू शकत होता, म्हणजे शेती करायला त्यांनी सुरुवात केली ती. असं एज म्हणजे निओलिथिक एज. याच्या जस्ट आधी म्हणजे मिडल स्टोन एज तुम्ही म्हणू शकता, ते आहे हे मेसोलिथिक एज. मेसोलिथिक एजमध्येच ही जी पेंटिंग ज्या इथं आढळल्यात ना, तर या मेसोलिथिक एजमधल्या आहेत, जिथं माणूस जस्ट काहीतरी नवीन कलाकृती बनवायला शिकू लागलाय बघा. हत्यारं जी आधी दगडाची बनवत होता, एका दगडापासून जर बनवत असेल तर आता तो 2-3 दगडांची एकत्रित बनवत होता. ठीक आहे. म्हणजे असं इव्होल्युशन त्याचं होत गेलं, असा तो पिरियड आहे. आणि याच्या आधीचा जो काळखंड आहे तो आहे पॅलिओलिथिक एजचा. पॅलिओलिथिक एजमध्ये काय होत होतं, माणसं समूहाने शिकारी करायचे, मग म्हणजे पुरुष शिकार करायचे, महिला घरी ते सगळं अन्न गॅदर करायच्या. अशा प्रकारचा तो काळ होता. ठीक आहे. मी अगदी थोडक्यात सांगितले, जास्त डिटेलमध्ये नाही गेलो. खरं तर तुम्हाला आता सध्या एक्झाम बरीचशी लांब आहे, आपल्याला माहीत नाही कधी येणार आहे, तर त्यामुळे तुम्ही बेसवरती काम करायला पाहिजे, ज्याचा फायदा 25च्या एक्झाममध्ये सुद्धा होईल. म्हणून थोडीशी संधी आहे, तर तुम्ही स्टेट बोर्ड आणि NCERTकडे वळा. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट रिपोर्ट हा जागतिक हवामान संघटनेने प्रकाशित केला आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे हेड ऑफिस कुठे आहे मित्रांनो, तर त्याचं हेड ऑफिस आहे जिनेवामध्ये. जिनेवामध्ये अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या संघटनांचे हेडक्वार्टर्स आहेत. तुम्हाला आठवत आहेत का ती नावं? मी जे तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे, जर तुम्हाला ती आठवत असेल तर तुम्ही खूप चांगला अभ्यास करताय म्हणायला लागेल. कुणाकुणाला आठवते प्लीज कमेंट करा. ठीक आहे. आता हा जागतिक हवामान संघटनेकडून प्रकाशित झालेला स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट अहवाल जो आहे, याच्यामधले ठळक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतोय. त्यांनी असं सांगितलंय की 2023 हे वर्ष रेकॉर्ड सगळ्यात उष्ण वर्ष होतं. जागतिक सरासरी जवळपास पृष्ठभागाचं जे तापमान आहे हे 1.45 डिग्री सेल्सिअसने वाढलंय. जे म्हणजे आता हे वाढलं कुणाच्या तुलनेमध्ये, तर जो पूर्व औद्योगिकरणाचा जो काळ होता त्या तुलनेमध्ये आत्ताची जी सरासरी आहे ती 1.45 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचरमध्ये वाढ झाली आहे. ठीक आहे. म्हणजे जे इंडस्ट्रियलायझेशनच्या आधीचा जो एरा होता, प्री इंडस्ट्रियलायझेशन, ठीक आहे, त्या दरम्यानचं जसं टेम्परेचर होतं त्या तुलनेमध्ये सध्या 1.45 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे, असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. 10 वर्षांत सर्वात उष्ण काळ हा 2023 हे वर्ष ठरलेलं आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने असं सुद्धा म्हटलंय की 2024 हे आणखीन एक विक्रमी गरम वर्ष असू शकतं, उच्च संभाव्यता अशी आहे, असं 2024 वर्षासाठी म्हटलेलं आहे. आणि सध्याचं टेम्परेचर बघून मला वाटतंय की अरे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जरा जास्त टेम्परेचर जाणवतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हैतीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय? तर बघा, भारताने रिसेंटली बरेचसे ऑपरेशन्स केलेत.
ते तुम्हाला नावं आठवत असतील, ऑपरेशन गंगा किंवा ऑपरेशन कावेरी, त्याचबरोबर एक ऑपरेशन दोस्त. तर असे बरेचसे ऑपरेशन्स केलेत ना, म्हणजे जिथं काही भारतीय अडकले असतील त्यांना बाहेर काढण्यासाठी वगैरे. तर त्याच्यामध्ये जे आता रिसेंट जे ऑपरेशन भारत सरकार राबवतंय ते आहे ऑपरेशन इंद्रावती, पर्याय क्रमांक 4. आता ऑपरेशन इंद्रावती हे कशासाठी राबवलं जातंय, तर हैती हा जो देश आहे ना, तर या देशामध्ये रिसेंटली गँग वॉर्स सुरू आहेत. मग तिथं बरेचसे मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतोय. मग त्यातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी म्हणून हे ऑपरेशन इंद्रावती राबवण्यात येत आहे. ठीक आहे. ऑपरेशन इंद्रावतीबद्दल एस जयशंकर यांनी, म्हणजे जे आपले भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर, ते यांनी ट्विट केलं होतं आणि या ऑपरेशन इंद्रावतीची घोषणा केली. आणि त्याच्यानुसार मग भारतीयांना या हैतीमधल्या हिंसाचारापासून वाचवण्यासाठी बाहेर काढण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलंय. 75 ते 90 भारतीय तिथं राहत आहेत अशी नोंद आहे ऑफिशियल. ओके. आणि भारताचं कसं आहे, ऑफिशियल कुठलं तिथं एम्बेसी हैतीमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथलच्या आजूबाजूच्या देशांचा वापर करून भारतीय नागरिकांना बाहेर काढावं लागतंय. आता हे हैती नेमकं कुठं आहे ना, मी मॅपमध्ये परत एकदा तुम्हाला दाखवतो. हीच आपली ती सुंदर अशी पृथ्वी, भारत देश तुम्हाला दिसतोय. आणि भारताकडून जसं सर जर तुम्ही इकडं अमेरिकेकडे जाल, ओके, आपल्याला हैतीमध्ये जायचं आहे, तर हे जरा तिथं अंधार आहे, आता ठीक आहे उजेड आपण केला. तर हे जे आहे लाल डॉटवाला दिसतोय ना, हा पूर्ण नॉर्थ अमेरिका, हा अमेरिका हा देश, नॉर्थ अमेरिका खंड, हा साऊथ अमेरिका खंड. या दोघांच्या मध्ये असे सगळे बेट समूहाची जी पट्टी आहे ना, त्याला आपण जनरली वेस्ट इंडिज म्हणून ओळखतो, पण हे सगळे कॅरेबियन आयलंड्स आहेत. ठीक आहे. या कॅरेबियन आयलंड्समध्ये भरपूर देश आहेत आणि त्याच देशांमधून एक एक असे टीम प्लेअर बनवून वेस्ट इंडिज टीम ही बनती. ठीक आहे. तर इथं जर तुम्ही अजून झूम जरा करत गेला तर बघा हे हैती दिसेल आणि हैतीच्याच बाजूचा हा जो देश आहे ना, तो आहे डोमिनिक रिपब्लिक. इथं भारताची एम्बसी आहे, तर इथून आपण आपले लोक इथं सध्या आणतोय. ठीक आहे. कारण या देशामध्ये सध्या हिंसाचार होतोय, गँग वॉर सुरू आहे. तर तिथं मोठे मोठे तुम्ही मूवीज कधी बघितले असतील हॉलिवूडच्या, तर अंदाज तुम्हाला येईल की गँग वॉर हा प्रकार इकडं काय असतो. आपले गँगवर त्या मालाने खूप म्हणजे काहीच नाही, चिल्लर आहेत. हे लोक डायरेक्ट मोठे मोठे मिसाईल स्वतःकडे ठेवून मोठे गँग चालवतात. जाऊ द्या, असू द्या. तुम्हाला मॅपमध्ये समजलं आहे ना हा हैती कुठे आहे, तर हा हैती आहे बघा. हे जमैका, त्यानंतर एक क्युबा तुम्हाला दिसेल बघा, क्युबाची राजधानी हवाना. तर म्हणजे खूप चांगला जॉग्राफिकली इम्पॉर्टंट असलेले हे सगळं लोकेशन आहे. कधी तुम्ही स्वतःसुद्धा मॅप रिडिंग करत चाला. ओके. अलीकडेच कोणत्या देशाने डिस्पोजेबल ई सिगरेटवर बंदी घालण्याची घोषणा केली? डिस्पोजेबल ई सिगरेट, तर म्हणजे आपली नॉर्मल सिगरेट नाही बरं का, अशी पेटवायवाली नाही. ही अशी सिगरेट आहे, ई सिगरेट आहे, म्हणजे याला चार्जिंग बिर्जिंग करता येतं. मग त्याच्यात निकोटिनच्या गोळ्या असतात, ते टाकून ते स्मोक करतात. ओके. ह्याच्यामध्ये काही काही वेपर मशीन पण असतात, तर त्याचा पण असाच दूर निघतो वगैरे. पण ते आपल्या टोबॅको एवढ्या तीव्र नाही आहेत, पण तरीसुद्धा हे घातकच आहे. तर याच्यावरती बॅन आणलेला देश कोणता आहे, तर तो आहे न्यूझीलंड. यांनी फाईन किती लावलाय माहिती का? जर कोणी याचं उल्लंघन केलं, त्यांनी बॅन लावलाय. आणि जर कोणी उल्लंघन केलं, जर याची कोणी विक्री करताना दिसलं, तर 1,00,000 न्यूझीलंड डॉलर फाईन आहे व्यक्तीला, किंवा म्हणजे जो दुकानदार आहे त्याला, किरकोळ विक्रेत्याला. जो विकत घेतोय त्याला अराउंड 1,000 न्यूझीलंडी डॉलर्स द्यावे लागतील, फाईन आहे. 18 वर्षाखालील जर अल्पवयीन मुलाला जर तुम्ही हे दिलं तर आणखीन मोठा फाईन आहे. पण अशा प्रकारे बंदी घालणारा देश कोणता हे लक्षात ठेवायचं आहे, तो आहे न्यूझीलंड. आणि न्यूझीलंड हा जगातला पहिला देश बनतोय की ज्यांनी या डिस्पोजेबल ई सिगरेटवरती बंदी घातली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, AI साठी कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा म्हणजे AI कायदा 2024 खालीलपैकी कुणाद्वारे पारित करण्यात आला आहे? त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑस्ट्रेलिया नाही, कॅनडा नाही. त्याचं करेक्ट उत्तर आहे युरोपियन युनियन. तर युरोपियन युनियन हे असं पहिलं युनियन बनलंय किंवा असं पहिला देश समूह आहे की ज्यांनी AI कायदा बनवला आहे. ओके. AI कायदा म्हणजे काय, आता त्याच्यासाठी काहीतरी नियमावली पाहिजे ना. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कोणत्या लेवलपर्यंत करायचा हे काहीतरी ठरवायला पाहिजे. आणि हे खूप भविष्यातली एक मोठं घातक सिच्युएशन्स बघायला मिळतील. 4-5 वर्ष फ्युचरचा थोडा विचार करा मित्रांनो. म्हणजे कल्पना तर करता येणार नाही एवढी, कारण याच्यामध्ये ना काय काय होईल. तुम्ही तर फक्त व्हिडिओ किंवा फोटोज बघताय की जे असं AI मर्ज करून वगैरे बनवलेले असतात, ते आपल्याला रिअलच वाटतील. किंवा कुणाचे आवाज एक्झॅक्ट निघतायत, एक्झॅक्ट AIच्या माध्यमातून काढता येत आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही ह्या AIच्या माध्यमातून होऊ शकतं. खूप घातक असं
मला तर 5 वर्षांनंतर जर निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा म्हणलं तर खूप वाईट काहीतरी सिच्युएशन्स तयार होताना दिसत आहेत, पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कुठेतरी या प्रणालीचा असू शकतो. ओके, तर म्हणून या एआयला रेग्युलेट करण्यासाठी म्हणून युरोपियन युनियननी कायदा आणलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, टोकिनचे आखात कोठे आहे? तर टोकिनचे जे आखात आहे हे रिसेंटली चर्चेमध्ये गल्फ ऑफ टोकिन, तर ते आहे साऊथ चायना सी मध्ये. तर साऊथ चायना सी इथं थोडक्यात मी मॅपमध्ये इथंच दाखवतो तुम्हाला या इमेजमध्ये. हे आहे बघा साऊथ चायना सी. आणि जर तुम्ही व्हिएतनाम आणि चीनच्या जर मधला जो पट्टा हा तुम्ही बघितलं तर खूप सुंदर आहे. ॲक्च्युली तुम्हाला फोटो दाखवतो, हे बघा खूप सुंदर. तुम्ही असं म्हणाल की नाही हे इमेजेस बनवलेले आहेत किंवा अशा रिअल नाही आहेत, बट नाही, हे रिअल इमेज आहेत आणि खूप सुंदर असा हा प्रदेश आहे. हे जे आखात आहे ना, हा असं काही प्लेन नाही आहे, त्याच्यामुळे तिथं काही व्यापारी जहाज डॉक करता येतील वगैरे असा काही प्रकार नाही. निसर्गतः बघितलं तर खूप सुंदर आहे, पण हे जी एक वाईट हिस्ट्री सुद्धा आहे. जे व्हिएतनाम वॉर झालं होतं ना, याच्यावरती ॲक्च्युली एक बुक सुद्धा आहे, द व्हेरी ब्रीफ हिस्ट्री द गल्फ ऑफ टोकिन इन्सिडन्स म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये व्हिएतनाम वॉर झालं, त्याच्यानंतर अमेरिका याच्यामध्ये उतरली, ह्या सगळ्या गोष्टींना मेजरली हे गल्फ ऑफ टोकिन्स कारणीभूत होतं, ज्याच्यावरती दावा हा आता सध्या चीननी केलेला आहे. रिसेंटली या चर्चेमध्ये कुठून आलंय तर चीनकडून या गल्फ ऑफ टोकिनच्या बऱ्याचशा भागांना स्वतःच्या बॉर्डरमध्ये दाखवण्यात आलंय. ठीक आहे, त्याला ॲक्च्युली त्याला बेसलाईन म्हटलं जातं, समुद्राची बेसलाईन असते. मग त्याच्या 7 वेगवेगळे पॉईंट्स आहेत जे चीनने स्वतःच्या हद्दीमध्ये दाखवलेत. मग याच्यामुळे भविष्यात मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आता हे बेसलाईन कशासाठी असतात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्या बेसलाईन असतात ना, हेच समुद्रामध्ये कुणाचा कायदा चालणार हे ठरवतात. ओके, म्हणजे कोणत्या देशाचा कुठला कायदा किंवा समुद्राचे नियम कसे ठरतील, हे सगळं, हे नियम कोणत्या प्रदेशात कसे लागू होतील हे ठरवण्याचं काम हे सी बेसलाईनच्या माध्यमातून चालतं. आणि चायनाने जो रिलीज केलेला एक मॅप आहे त्यानुसार याच प्रदेशातले 7 महत्वाचे बेस पॉइंट्स हे चीननी त्यांच्या बेसलाईनमध्ये घेतलेत. ठीक आहे, म्हणजे चीननी स्वतःचा भाग दाखवल्यामुळं भविष्यात व्हिएतनाम आणि चीनचे संबंध आणखीन खराब होऊ शकतात. यांच्यामध्ये ऑलरेडी 2004 मध्ये एक करार झाला होता, पण चीनचं असं मत आहे की त्या करारातून स्पष्ट असं काही अपेक्षित रिझल्ट निघालेला नाहीये आणि त्याच्यामुळं चीननी जे नवीन चित्रण जारी केले त्याच्यामध्ये हे 7 बेस पॉइंट्स हे स्वतःच्या हद्दीमध्ये दाखवलेत. ओके, मग याच्यामुळं व्हिएतनामची जी काही सार्वभौमत्व आहे तर त्याच्यावरती संकट निर्माण होतंय आणि मग भविष्यात हा आणखीन जर मुद्दा चिघळला तर याच्यातून आपल्याला एक मोठं युद्ध समोर दिसतंय. ठीक आहे, हा जो काही चीनचा साऊथ चायना सीचा जो मुद्दा आहे ना, याच्यावरती मी एक सेपरेट लेक्चर ऑलरेडी घेतलेलं आहे, तुम्ही एकदा ते प्लीज बघा. ओके, याच गल्फ ऑफ टोकिन्सनी 1964 मध्ये व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेचा सहभाग वाढवला होता. तर त्याच्यामुळे जर असं म्हणतात ना हिस्ट्री रिपीट इट सेल्फ, तर त्याचं एक उदाहरण हे गल्फ ऑफ टोकिन बघायला मिळेल जर इन केस युद्ध झालं तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रिसेंटली हे चर्चेत होतं ना बघा, 2 वाघांची झडप झाली आणि त्याच्यात एक वाघ मेला अशी न्यूज आली होती. तर ते वाल्मिकी रिझर्व कुठं आहे तर ते आहे बिहार या राज्यामध्ये. ओके, तर बिहारच्या सुद्धा चंपारण जिल्ह्यामध्ये हे येईल आणि तिथं रिसेंटली हे जी न्यूज आली की एक वाघ दुसऱ्या वाघाला एकाने मारलं, तर त्याच्यामुळं ही चर्चेत आलं होतं. तर तुम्हाला माहिती पाहिजे की हे वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. ओके, वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान हे 1990ला स्थापन करण्यात आलं होतं, पण 1978लाच त्याला ऑलरेडी आधी वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला होता. 1978 मध्ये वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला. 1990 पासून इथं टायगर प्रोजेक्ट राबवला जातो. ओके, वाल्मिकी अभयारण्य हे नेमकं कुठं आहे तर गंडक नदीच्या काठावरती नेपाळच्या रॉयल चितवन राष्ट्रीय उद्यान आणि पारस वन्यजीव अभयारण्य याच्या सीमा सुद्धा या वाल्मिकी टायगर रिझर्वला लागून आहेत. लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण म्हणलो होतो की जसं वर्णन सांगितलेलं असतं ना ते लक्षात ठेवायचं आहे, कारण एक्झाममध्ये वर्णन देतील आणि म्हणतील की या सीमा कोणत्या क्षेत्राला लागून आहेत. ओके, एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स ऑलरेडी विचारलेत, जिल्हे किंवा विभाग हे महाराष्ट्र संदर्भात आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या कंपनीने इथेनॉल 100 लॉन्च केले आहे? तर इथेनॉल 100 हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून सुरू करण्यात आले, लॉन्च केलेलं आहे. इथेनॉल 100 मध्ये काय असणार आहे तर ॲक्च्युली इथेनॉल 100 याच्या नावामध्येच आहे की जरा ते जास्त प्युअर असणार आहे, हरित इंधन म्हणून याला ओळखलं जातं आहे.
याच्यामध्ये 92 ते 94% इथेनॉल असणार आहे, 4 to 5% मोटर स्पिरिट असेल. तर एकूणच सगळ्यात जास्त याच्यात इथेनॉलचं प्रमाण आहे 92 ते 94%. म्हणून हा जास्त क्लीन इंधन म्हणून वापर केला जाईल. ठीक आहे. हरितगृह वायू उत्सर्जनात सुमारे 63% कमतरता होईल जर हे हरित इंधन आपण वापरलं, म्हणजे इथेनॉल 100 जर आपण वापरलं तर जे कार्बन इमिशन होते म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जन जे होते तर ते 63% कमी होईल, अशा प्रकारचा निकष देण्यात आला आहे. ठीक आहे. हे कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेलं आहे तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. ओके. सध्या भारतामध्ये जर विचार कराल तर मोठ्या प्रमाणात रिसर्च कोणत्या गोष्टीवरती सुरू आहे तर तो आहे आपण कशा पद्धतीने बायोफ्युएल्स बनवू शकतो किंवा असे इथेनॉल फ्युएल बनवू शकतो. कारण त्यामार्फत 2 गोष्टी टॅकल होतात. एक म्हणजे जर आपण असं इंधन शोधून काढलं, बनवलं की ज्याचा पूर्ण वापर आपण करू शकतो, त्यामुळे काय होईल, एकतर डिझेल पेट्रोल या इंधनांच्या आयातीवरती परिणाम होईल, म्हणजे आपलं परकीय चलन तिकडे जाणार नाही ना. आणि दुसरं म्हणजे भारताचं कार्बन इमिशन सुद्धा मॅच होईल, म्हणजे आपण जेवढं कार्बन उत्सर्जन करतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल. तर म्हणून या इथेनॉल प्रोजेक्टवरती भारताचं एक भरपूर रिसर्च सुरू आहे. याच्यासाठी जैव इंधन 2018 हे राष्ट्रीय धोरण सुद्धा भारताने लागू केलेलं आहे, ज्या अंतर्गत 2025-26 पर्यंत आपण पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करून अशा प्रकारचं उद्दिष्ट आपण ठेवलंय. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. हे जैव इंधन 2018ची जी पॉलिसी आहे भारत सरकारची त्यातला एक ठळक मुद्दा मी तुम्हाला थोडक्यात सांगितला आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. बुगुन लिओसिचिला बद्दल खालील विधाने विचारात घ्या. ही जी चिमणी आहे हिला बुगुन लिओसिचिला असं म्हटलं जातं. बुगुन हे एका आदिवासी जमातीचं नाव आहे. बुगुन जमात एक, त्या जमातीवरूनच या चिमणीला बुगुन लिओसिचिला असं नाव देण्यात आलंय. ठीक आहे. याच्याबद्दल 2 विधानं दिलीत. अ विधान जे आहे ते आहे बुगुन लिओसिचिला केवळ ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्यात आढळते, जगात कुठेही नाही. आणि ब ती IUCN रेड लिस्टच्या लुप्तप्राय प्रजाती अंतर्गत सूचीबद्ध आहे. यापैकी योग्य विधान निवडायचं आहे. तर इथं फक्त अ विधान योग्य आहे. बुगुल लिओसिचिला ही जी चिमणी आहे ही फक्त ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्यात आढळते. ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य कुठं आहे तर ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. रिसेंटली एक न्यूज आली होती बघा. अरुणाचल ट्राइब्स डोनेट्स लँड फॉर क्रिटिकली एंडेंजर्ड सॉन्ग बर्ड बुगुन लिओसिचिला. ठीक आहे. म्हणजे ही ज्यावेळेस ही चिमणी चिवचिव करते तर खूप मधुर असा आवाज येतोय. तुम्हाला मी यांच्याविषयी सांगतो की आत्ता सध्या चिमण्या किती आहेत माहिती का? फक्त 14. फक्त 14च नंबर आत्तापर्यंत सापडला या चिमण्यांचा. त्याच्यामुळे विचार करा की ह्या किती अगदी नष्ट व्हायच्या किती जवळ आहेत. ओके. म्हणजे बघा ना, फक्त 14. तर या अरुणाचल प्रदेशमधल्या एका जमातीने, बुगुल नावाची ती जमात आहे, त्यांनी बरंचसं लँड हे डोनेट करून टाकलंय ह्या पक्षासाठी, या चिमणीसाठी. त्यांचं संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं, त्यांची ॲटलिस्ट वाढ व्हावी. तर याच्यासाठी म्हणून या जमातीने त्यांची बरीचशी भूमी ही दान दिलेली आहे. ठीक आहे. एक चांगलं एक्झाम्पल सुद्धा सेट झालं त्याच्यामुळं. ही बुगुल चिमणी जर बघाल तर अशी हिरवट, अशी थोडी ग्रे कलर शेड असलेली चिमणी आहे. टोपीसारखं तिचं बघा, टोप घातल्यासारखं दिसतोय. 20 सेंटीमीटरच असते ती, अगदी छोटीशी आहे. पुण्यामधले एक जे खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहेत रमाना अत्रे, तर यांनी या पक्षाची ओळख पटवली आहे. कारण हा पक्षी बरेच वर्षांपासून दिसलाच नव्हता आणि फायनली दिसलाय अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ही एक्झाममध्ये एक न्यूज बनू शकते. आता बी विधान का बरं चुकीचं आहे बरं? कारण IUCNच्या रेड लिस्टमध्ये याला कुठं टाकलेलं नाहीये, पण भारत सरकारने स्वतःचा एक कायदा आहे, भारत सरकारचा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, त्याच्या अंतर्गत 36C मध्ये जो की एक खास प्रोव्हिजन करून देतोय बृहद कम्युनिटी रिझर्वला. तर त्या कम्युनिटीच्या म्हणजे बृहद रिझर्व कम्युनिटी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत या पक्षाला अधिसूचित केलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जे पाऊल आहे हे खूप मोठं पाऊल आहे या चिमण्यांचं संरक्षण करण्यासाठी. सध्या मागच्या 15 वर्षात फक्त हा 14 चिमण्या आपल्याला बघायला मिळाल्यात. हा जो काही या चिमण्यांसाठी म्हणून एक बुगुन लिओसिचिला नावाचा उत्सव किंवा सण सुद्धा दरवर्षी साजरा केला जातो. मागच्या 15 वर्षांपासून हा सण आदिवासी जमाती अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा करतायत. ठीक आहे.
तर एवढ्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. 2006 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये पहिला पक्षी हा बुगुन लिओ चिवाला सापडला होता आणि ॲक्च्युली हा याच प्रदेशात सापडला होता जिथे ही बुगुन जमाती राहते, म्हणून या पक्षाला बुगुन लिओ सिचला असं नाव देण्यात आलंय. ठीक आहे, आय होप हा तुम्हाला मुद्दा लक्षात आला असेल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅपलो पुरस्कार कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? बघा ना, माझा आवाज बसलाय, क्वेश्चन पण असे आहेत की माझं ते शब्दाचं प्रोनाऊन्स पण तुम्हाला समजणार नाही. तर ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ऑर्डर ऑफ द ड्रूक ग्लॅपलो, तर हा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे किंवा जो पुरस्कार आहे हा भूतान या देशाचा आहे, जो की नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. ठीक आहे, मोदींना भरपूर सारे पुरस्कार मिळालेत. 12पेक्षा जास्त देशांनी त्यांना पुरस्कार दिलेला आहे. त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिलेला आहे आणि हा भूतानने सुद्धा त्यांना दिला आहे. भूतानने हा सन्मान दिलेले ते पहिले फॉरेन सिटीजन आहेत. म्हणजे भूतानने आत्तापर्यंत भूतान बाहेर एकदाही हा पुरस्कार दिला नव्हता. भूतानच्या बाहेर कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला नाही आहे, पण हा पुरस्कार त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. ठीक आहे, म्हणजे भूतानच्या लोकांनी हा भारतीय लोकांनाच दिलेला पुरस्कार आहे. खरं हे असंच असतं, कारण भारताचे पंतप्रधान म्हणजे भारताच्या लोकांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे हा सगळा जो काही सन्मान आहे हा आपला होतोय असंच गृहीत धरा. तुमचा द्वेष किंवा काय असेल मोदींबद्दल तो थोडा साईडला ठेवून एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह विचार करा आणि हा पुरस्कार आपल्याला मिळाला ही भावना मनामध्ये ठेवा. ठीक आहे, मी काय मोदींचा समर्थक आहे म्हणून असं बोलतोय असं बिलकुल नाही. पण मी बऱ्याचशा वेळेस बघतो की भरपूर सारे महाराष्ट्रीयन लोक हे, खास करून मी मराठी लोकांबद्दल ऑब्झर्व करतोय की द्वेषाने बघतात गुजराती लोकांकडे मेजरली. ठीक आहे, आता माझे गुजरातमध्ये पण चांगले रिलेशन आहेत, त्याच्यामुळं मला हा बघायला मिळते बऱ्याचशा वेळेस. तर तो द्वेष असेल तर ठीक आहे, साईडला ठेवा तात्पुरता, परीक्षेत मार्क पडण्यासाठी म्हणून ते लक्षात ठेवावं लागेल ना. तर हा पुरस्कार कुणाला मिळालाय? नरेंद्र मोदींना. पुरस्काराचं नाव घेऊ का अजून एकदा? तर ऑर्डर ऑफ द ड्रूक ग्लॅपलो. ठीक आहे, तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण भरपूर सगळी इन्फॉर्मेशन बघितली आहे आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला परीक्षेमध्ये कामी पडेलच, याच्यामध्ये दुमतच नाही. एक्झाममध्ये जर काही क्वेश्चन आला तर तो तुम्हाला टॅकल करता येईलच. त्याचबरोबर आज मी जो तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्याच्यातून 2 महत्त्वाचे विषय तुमचे कंप्लीट होत आहेत. खरं कंप्लीट नाहीत होणार, कारण अभ्यास कधी कंप्लीटच होत नसतो, पण अभ्यासाला एक नवीन डायरेक्शन मिळत असते, चालना मिळत असते. तर तो होमवर्क आहे की महाराष्ट्राचा राजकीय नकाशा तुम्ही बघायचा आहे आणि महाराष्ट्राचे कोणते कोणते जिल्हे हे कोणत्या कोणत्या इतर राज्यांसोबत सीमा शेअर करतायत त्यांना प्रॉपर मॅपमध्ये बघा आणि नंतर आठवून लिहा. ठीक आहे, काय सांगतोय, पहिल्यांदा मॅप फक्त बघा. मॅप बघितल्यावरती तुम्हाला लक्षात येईल की अरे हे जिल्हे आहेत जे कर्नाटक सोबत, आंध्र प्रदेश सोबत, गुजरात सोबत, मध्य प्रदेश सोबत बॉर्डर शेअर करतायत, छत्तीसगड सोबत बॉर्डर शेअर करतायत. मग आता ते तुम्ही एकदा बघून झाल्यावरती आठवायचं आहे आणि व्यवस्थितपणे नोट्समध्ये लिहून काढायचं की मध्य प्रदेश या राज्यासोबत एवढे एवढे राज्य किंवा एवढे एवढे आपले जिल्हे लागून आहेत, या जिल्ह्यांची नावं नोट्स बनवा. ओके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूलभूत हक्क. त्याच्यामध्ये खूप सारे मूलभूत हक्क आहेत, पण फक्त आज जो अभ्यास करायचा आहे तो म्हणजे समतेच्या हक्काचा. ओके. आणि जर वेळ पुरला किंवा उरलाय तर तुम्ही स्वातंत्र्याचा हक्क सुद्धा अभ्यासू शकता, पण सध्या फक्त मूलभूत हक्कांमध्ये समतेचा हक्क व्यवस्थितपणे अभ्यासा. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय, पुस्तकं वाचून स्वतःच्या अक्षरामध्ये नोट्स लिहूनच खरा अभ्यास होतो. यूट्यूबवरती लाईव्ह लेक्चरच्या नावाखाली जो चाललाय हा फक्त तुम्हाला वेळ लावायचा धंदा सुरू आहे. ओके. त्या लेक्चरच्या माध्यमातून तुमची इथंच रजा घेतो. भेटूयात इंटरेस्टिंग लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.